आज मी मस्तपैकी चटपटीत मसालेदार अशी आलू भेंडी बनवलेली आहे. खूप कमी वेळामध्ये अगदी 5 मिनिटामध्ये ही भेंडी मसाला तयार होतो. म्हणजे आपण भेंडीची भाजी बघा नॉर्मली आपण नेहमी बनवतो, पण ही आलू मसाला भेंडी एकदा करून बघा. खूप छान स्पायसी चटपटीत अशी लागती, खूप स्वादिष्ट बनती आणि जरा वेगळी चव लागते खायला. तर बघू शकता इतकी छान मसालेदार अशी ही आलू भेंडी तयार झालेली आहे. बनवायची कृती, लागणारं साहित्य खूप एकदम सोप्या पद्धतीने आहे. झटकीपट तुम्ही सकाळी टिफिनसाठी, दुपारच्या जेवणासाठी, चपातीसोबत ह्याला बनवू शकता. काहीही वेळ लागत नाही. तर चला बघून घेऊया आपण ह्याला लागणारं साहित्य, बनवायची कृती. खाता क्षणी तुम्हाला ही भाजी आवडेल. भेंडीची खूप छान लागते. मी तर नेहमीच बनवते आलू भेंडी. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा. तर त्यासाठी इकडे मी 250 ग्राम म्हणजेच पाव किलो भेंडी घेऊन आलेले आहे आणि स्वच्छ धुवून कट करून घेतलेले आहे आणि पुसून घेतलेले आहे. बघू शकता तुम्ही लहान मोठे तुम्हाला जसं आवडेल तसं कटिंग करू शकता. त्यानंतर मी एक मोठा बटाटा पातळ बारीक स्लाइस केलेत, म्हणजे फोड्या केल्यात. जाड नाही ठेवायचे, नाही तर काय होतं शिजले जाणार नाही, कच्चे राहू शकतात. हे असे पातळ केल्या फोड्या की मग लगेच नरम सॉफ्ट होतात. कढाईमध्ये थोडंसं तेल ठेवायचं, त्यामध्ये 1 चमचा जिरे, अजून थोडं तेल टाकते, तेल जरा कमी पडेल. तेल टाकले आहे. आता जिऱ्याची फोडणी द्यायची आपल्याला. आता याच्यामध्ये काय करायचं, आपण लगेच जे बटाट्याच्या फोडी कट केल्यात बघा त्या याच्यामध्ये टाकून घ्यायच्या आणि सुरुवातीला आपल्याला हे बटाट्याच्याच फोडी चिमूटभर मीठ टाकून चांगल्या नरम सॉफ्ट करायचं. भेंडी कसं आहे, भेंडी ही फक्त 5 मिनिटात वाफेवर तयार होते, त्यामुळं बटाट्याचा कच्चापणा राहू शकतो. त्याच्या आधी हे आपल्याला हे जे बटाटा आहे ना ते नरम सॉफ्ट करून घ्यायचं, चवीनुसार मीठ टाकून. इतकं मीठ टाकायचं की आपल्याला भेंडी टाकल्यावर सुद्धा ते बरोबर एकजीव झालं पाहिजे. आणि हे बटाटे नरम सॉफ्ट करून घ्या. सुरुवातीलाच असे बटाटे नरम सॉफ्ट केले की मग भाजीसोबत भेंडीसोबत उरलेला कच्चापणा निघून जातो. झाकण ठेवायच्या, 2-3 वाफा द्यायच्या. अगदी मंद गॅस करा, एकदम स्लो गॅस करायचा आणि असं अलटीपलटी करत राहायचं. हे बघा व्यवस्थितपणे असं हलक्या हाताने याला असं नरम सॉफ्ट करून घ्या बटाट्याला. नरम सॉफ्ट असे बटाटे झालेले आहेत. आता याच्यामध्ये आपण कट केलेली भेंडी टाकायची. ज्यावेळेस आपले बटाटे नरम सॉफ्ट होतील त्याच्यानंतर मग ही भेंडी ॲड करायची, लगेच करायची नाही. अगोदर बटाटे चांगल्या प्रकारे नरम सॉफ्ट करून घ्यायचे आणि मगच ही भेंडी टाकायची. भेंडी लगेच वाफेवर सॉफ्ट होऊन जाते. सगळं मिक्स करून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं, कारण आपण याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे, ते भेंडीला एकजीव होऊन जाईल. आता हे मिक्स केलेलं आहे. आपण याच्यामध्ये 2-4 बेसिक मसाले टाकायचे. अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा धना पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा लाल तिखट, सगळं साहित्य मसाले आवडीनुसार टाकून मिक्स करून घ्यायचं. बस इतकंच साहित्य आणि इतकीच प्रोसेस आहे ही मसाला भेंडी करायची. वाटलं तर तुम्ही थोडंसं शेंगदाणे लसूणचा कूटसुद्धा टाकू शकता, अजूनही चांगली याची चव वाढेल. पण सिंपल अशीच बनली जाते. हे बघा थोडंसं सुक्कं सुक्कं वाटते, याच्यामध्ये थोडंसं तेल टाकते मी. अगोदर सगळे हे मसाल्याची कोटिंग बटाट्याला सगळी लागली पाहिजे. तर थोडंसं मी इथे तेल टाकून घेते. काय होतं तेलाने जरा चांगली मोकळी सुटसुटीत राहील. बस परफेक्ट. आता हे मसाले याच्यामध्ये छान सेट होतील. हे बघा मस्त झाली का नाही आपली ही आलू मसाला भेंडी. चटपटीत आणि स्वादिष्ट लागते. वरून थोडा लिंबू पिळू शकता किंवा थोडासा चाट मसाला टाकला की अप्रतिम याची चव लागते. आता याला 1-2 वाफा द्यायच्या, कारण बटाटे नरम सॉफ्ट झालेले आहेत, फक्त भेंडीपुरत्या वाफा द्यायच्या. बस अशा 2-3 वाफा दिल्या की आपली परफेक्ट ही आलू भेंडी मसाला तयार झालेला आहे. आणि तुम्ही पाहू शकता आपला हा भेंडी मसाला तयार झालेला आहे खाण्यासाठी. नरम सॉफ्ट झालेली आहे भेंडी आणि भेंडीचा रंग बघा किती सुंदर आलेला आहे. आणि अशी जर भेंडी आलू खाल्ली ना तुम्ही, खरं सांगते बोटं चाटून पुसून जेवण करताना इतकी छान लागते. एकदम मस्त स्पायसी तिखट मसाल्याची ही भेंडी बनते. नॉर्मल भेंडीच्या भाजीपेक्षा ना ही मसाला भेंडी खूप चांगली वाटते खायला.
गरमागरम ना भाकरीसोबत, गरमागरम पोळ्यासोबत ना अप्रतिम लागते. डाळ भात जरी केला तर तोंडी लावायला तुम्ही अशी ही भेंडी आलू नक्की करा. खूप चांगली आहे, खूप सिंपल भाजी आहे. अगदी कमी वेळामध्ये तुम्ही ही भाजी बनवू शकता. बस भेंडी बटाटा कट करून सकाळच्या घाईमध्ये तुम्ही अगदी कमी वेळामध्ये याला बनवू शकता. खायला खूप स्वादिष्ट आहे, चवदार आहे. मोकळी सुटसुटीत झाली बघा. अजिबात भेंडी जास्त भाजली नाही तरीसुद्धा ही मोकळी सुटसुटीत भाजी झालेली आहे. कुठेही तार तुटत नाही आहे, म्हणजे एकदम मोकळी सुटसुटीत झालेली आहे. सिंपल रेसिपी तुम्हाला दाखवलेली आहे भेंडी आलूची. ट्राय करून बघा. असं वरून थोडंसं लिंबू पिळायचं, अगदी थोडंसं 2-3 थेंबापुरतं इतकं लिंबू पिळायचं, म्हणजे छान चटपटीत आणि स्पायसी स्वाद येतो भाजीला ह्या. आणि बस गरमागरम भाकरी करा, गरमागरम पोळ्या करा आणि त्याच्यासोबत याचा आस्वाद घ्या. टिफिनसाठी सुद्धा उत्तम भाजी आहे. नक्की करून बघा. आवडली असेल रेसिपी तर लाईक करा, चॅनेलला सबस्क्रायबर करा. आणि पाहू शकता तुम्ही आपलं भेंडी आलू कशी झालेली आहे मस्त. पाहता क्षणी बघा खायची इच्छा होती. पुऱ्यासोबतसुद्धा भारी लागते भेंडी. मी कधी कधी पुऱ्यासोबतसुद्धा ही भाजी खाल्लेली आहे, तर मस्त वाटते. कशी बघा दिसायला किती छान दिसते का नाही. असं कुणाला आपण जेवण वाढलं ही भेंडी आलू केली तर आवडीने खातील. नक्की ट्राय करून बघा. चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच रेसिपी बघण्यासाठी, चांगले मस्त मस्त आणि सोप्या पद्धतीच्या रेसिपी बघण्यासाठी वर्षा किचन चॅनेलला सबस्क्रायबर करा. आणि आजची ही भेंडी आलूची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा. चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये एका अशाच रेसिपीसोबत. स्वस्त राहा, मस्त राहा आणि काळजी घ्या.